बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा वसा कायम ठेवणार, सुनील गुट्टे यांची माहिती। भव्य नोकरी महोत्सवात थेट 992 युवक युवतींना नोकरीसाठी दिले अपॉइंटमेंट लेटर। सहभागी झालेल्या 2010 पैकी 992 युवकांना या नोकरी महोत्सवात थेट अपॉइंटमेंट लेटर जवळपास 2744 उमेदवारांनी गुगल फॉर्मद्वारे नाव नोंदणी केलेली होती। पिनाकी फाउंडेशनचे संचालक सुनील गुट्टे यांच्या वतीनं परळी मतदारसंघातील बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून रोजगार नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या नोकरी महोत्सवात तब्बल 992 युवक युवतींना नोकरीची थेट अपॉइंटमेंट देऊन नोकरी करण्याची संधी देण्यात आली। बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा वसा कायम ठेवणार असल्यानं यावेळी सुनील गुट्टे यांनी प्रतिपादन केलं। सौ सुधामतीताई गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पिनाकी फाउंडेशनचे संचालक सुनील गुट्टे यांनी परळी मतदारसंघातील युवक युवतींसाठी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूनं आज परळी येथे नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या नोकरी महोत्सवात मतदारसंघातील जवळपास 2744 उमेदवारांनी गुगल फॉर्मद्वारे नाव नोंदणी केली होती। या नोकरी महोत्सवात नामांकित 55 कंपन्यांनी या युवक युवतींच्या मुलाखती घेण्यात आल्या। सहभागी झालेल्या 2010 पैकी 992 युवकांना या नोकरी महोत्सवात थेट अपॉइंटमेंट लेटर देऊन त्यांना नोकरी उपलब्ध करून देण्याची संधी देण्यात आली। अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे या ठिकाणावरून 54 कंपन्या उपस्थित होत्या। त्यापैकी टाटा, मिंडा, महिंद्रा, बजाज, ॲक्सिस बँक, ICICI बँक, SBI बँक, LIC, जाबिल, ब्रिटानिया, स्विगी इत्यादी या भारतभर नावाजलेल्या कंपन्यांचा या नोकरी मेळाव्यात सहभाग होता। यात मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल, सिक्युरिटी, बँकिंग, फायनान्स, BPO, KPO, सर्व्हिसेस, सेल्स, इन्शुरन्स इत्यादी विविध क्षेत्रातील कंपन्यांचा सहभाग होता। पिनाकी फाउंडेशनच्या वतीनं पुढाकार घेऊन युवकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आमचा मानस आहे। ज्या उमेदवारांची निवड झाली आहे त्यांना नोकरीवर रुजू होईपर्यंत मार्गदर्शन केलं जाणार आहे। उमेदवारांची कुठेही गैरसोय होणार नाही याची आम्ही सर्व काळजी घेणार असल्याचा मानस व्यक्त करत यापुढेही अशाच प्रकारची नोकरी महोत्सव भरून घेतल्या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मी घेतलेला वसा कायम ठेवणार असल्याचं श्री सुनील गुट्टे यांनी सांगितलं। दरम्यान या नोकरी महोत्सवात विद्यार्थ्यांच्या त्यांच्या कॅटेगरीनुसार मुलाखतीसाठी विशेष मुलाखती कक्ष उभारण्यात आले होते। अतिशय शिस्तप्रिय विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात असणाऱ्या कंपन्यांशी कक्षाशी संपर्क साधून मुलाखती दिल्या व कंपन्यांनी पात्र उमेदवारांना थेट अपॉइंटमेंट दिल्यानं या युवकांमध्ये आपण काहीतरी करू शकतो यासाठीचा विश्वास या मुलाखती देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दिसून येत होता। या नोकरी महोत्सवासाठी युवक युवती व त्यांचा पालक वर्ग अतिशय या कार्यक्रमाचे कौतुक करत या नोकरी महोत्सवात सहभागी झाल्याचं दिसून आलं। परळी, अतुल्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, परळी। बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणे वाढलेली आहे आणि युवा उद्योजक म्हणून या ठिकाणी सुनील गुट्टे हे सध्या युवांचे प्रेरणास्थान सध्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या सध्या आता परळी तालुक्यामध्ये या ठिकाणी ते एक ओळख निर्माण झालेली। त्यांनी ह्याच्या अगोदर विविध या ठिकाणी कॅम्प घेतलेले विद्यार्थ्यांसाठी। सध्या विद्यार्थ्यांना खूप मोठा संघर्ष करावा लागतो। शिक्षण घेण्यासाठी आज काही पालकांची आर्थिक परिस्थिती नसतानाही विद्यार्थी शिक्षण घेऊन येत होते, परंतु नोकरीमुळे ते पुढे खचले जाते, त्यांच्यावर काही विद्यार्थी आत्महत्या करतात। याकडे आपण समजतात। नमस्कार। आपला आजचा जो कार्यक्रम आहे तो एक संकल्पना आहे, तो एक माझा प्रयत्न आहे। मी जे आता बोलले की विद्यार्थ्यांना त्रास होतो, मानसिक त्रास होतो, काही लोक जसं म्हणाले आत्महत्या करतात, तर ही एक संधी आणि महाराष्ट्रभर माझे जवळजवळ 20 मेळावे झालेले, तर ती संधी आज परळीला पण आलेली। तर जे पण संधी इथे मिळेल 12,000ची 15,000ची, माझी सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना विनंती आहे की ती संधी घ्या। ज्याही प्रकारची नोकरी असेल, आपलं शिक्षण नसेल तरी नोकऱ्या आहेत तिथे, ती संधी घेऊन माणसांनी त्या मार्केटमध्ये उतरलं पाहिजे, त्या पाण्यात उतरलं पाहिजे आणि तिथे जाऊन योग्य निर्णय तुमच्याबद्दल अजून वर्ष 2 वर्ष मेहनत केल्यानंतर मला योग्य ते ठिकाण मार्केटमध्ये भेटत असतं। सुरुवातीला 1-2 वर्ष स्ट्रगल असतो, संघर्ष असतो आणि तो करावा लागतो। त्याच्यासाठी सगळ्यांनी सज्ज राहावं। आजच्या नोकरी मेळाव्यामध्ये जवळजवळ 500 लोकांना संधी मिळेल असा मला विश्वास आहे आणि माझ्या सातत्याने हा प्रयत्न ह्या मेळाव्यानंतर सुद्धा माझ्या चॅनल रूपी, माझ्या ग्रुप्स रूपी बायोडाटा येत राहतात। मी त्यांना संधी प्राप्त करून देण्याचं काम सातत्याने करत राहतो। या अगोदर आपण मेळावे घेतलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना आपण नोकरीला लावलेलं आहे आणि याकडे विद्यार्थ्यांची आपल्याकडे बघण्याचा खूप अनुभव आहे आणि अशाच प्रकारचा आपण हा उपक्रम इतरही ठिकाणी इतरही जिल्ह्यामध्ये राबवणार आहोत। मी ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये 20 मेळावे केले, माझे विदर्भात झालेले आहेत, मराठवाड्यात झालेले आहेत, पश्चिम महाराष्ट्रात झालेले आहेत, मुंबई, पुणे, नाशिक साईडला झालेले आहेत आणि दरवर्षी माझे जवळजवळ 10 ते 12 असे 10 ते 12 नोकरी मिळावे असे माझे महोत्सव म्हणून मी घेत राहतो, सातत्याने घेत राहतो। जसं आता गंगाखेडला पटमा मिळावे आपल्याजवळ 30 किलोमीटर, आमचं 50 किलोमीटरमध्ये एक मेळावा झाला की मग 50 किलोमीटरचे आम्ही बाहेर जातो। तर आता ह्यावेळेस पुरळीला घेतलेला आहे
अशी माझी सातत्याने 10 ते 12 मेळावे वर्षभरामध्ये होतं. जे विद्यार्थी नोकरीसाठी खचलेले आहेत तर त्यांना आपण काय सांगणार? आतापर्यंत किती विद्यार्थ्यांचं आपण सिलेक्शन केलं? आज या मेळाव्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ 200 लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे. अजून आपल्याजवळ 6 वाजेपर्यंत वेळ आहे. मला नक्कीच वाटतं माझा जो अपेक्षित 500चा आकडा आहे, ज्या लोकांना 500 लोकांना नोकऱ्या मिळतील, तो यशस्वी ठरेल आजच्या कार्यक्रमामध्ये, असं मला ठामपणे वाटतं. हे आपल्यासोबत होते सुनील गुट्टे, हे युवा उद्योजक आहेत. विद्यार्थ्यांचा एक सहारा म्हणून सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या वडिलांनी मुलाला शिकवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केलेला असतो, शेती पिकून याजाने विविध ठिकाणाहून पैसे काढून त्याने शेतीच्या जोरावर मुलाचं शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि तोच बाप काय म्हणतो मुलाबद्दल आपण जाणून घेऊ. सध्या काय वाटतं तुम्हाला? आताच्या मुलांना मुलींना एवढं शिक्षण शिकून नोकऱ्या लागत नाही, काय लागत नाही, याकडे कुणाचं लक्ष नाही. सुनील गुट्टे युवा उद्योजक आता सध्या युवाच्या पाठीमागे खंबीर उभं राहिलेले आहेत. याकडे कसं वाटतंय तुम्हाला? तर मुलाच्या हाताला काम मिळवण्यासाठी या ठिकाणी कॅम्प घेतलेला आहे, या ठिकाणी मेळावा घेतलेला आहे. या ठिकाणी युवांना या ठिकाणी कोणताही रोजगार मिळत नसल्यामुळे या ठिकाणी सुनील गुट्टे युवा उद्योजक यांच्याकडून अपेक्षा करत आहेत की त्यांना हाताला काम मिळेल. ह्याच दृष्टिकोनाने वडील या ठिकाणी आलेले आहेत. मी आशिष मुंडे सर, अतुल्य महाराष्ट्र, परळी.